हरिओम. सगळ्यांचं आपल्या गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सहर्ष स्वागत आणि सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज. आपण प्रथम प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिः ओम्. आता आपण 5व्या अध्यायातला 26वा श्लोक आपला चालू आहे. त्यातले काही थोडं अजून व्हायचंय. एक लाईन झाली आपली. कामक्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम हे झालेलं आहे. आधी श्लोक म्हणूयात. श्लोक आणि गीताईचा श्लोक म्हणून मग सुरुवात कर. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणौ वर्तते विदितात्मनाम्. मग क्रोधास जिंकोनी यत्ने चित्तास बांधिती देखती ब्रह्मनिर्वाण आत्मज्ञानीच उकडे. तर आपण पहिले हे बघितले होते. कामक्रोध वियुक्तानाम यतचेतसाम आणि विदितात्मनाम हे कसे रिलेटेड आहेत ते बघितलं होतं. की कामक्रोध वियुक्त होण्यासाठी विदितात्मा असणं गरजेचं आहे आणि विदितात्मा होण्यासाठी यतचेतस असणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात केली होती कामक्रोध वियुक्त पासून, त्याच्यानंतर यतचेतस बघितलं आणि आता आपल्याला बघायचंय विदितात्मना. विदितात्मना म्हणजे विदित आत्मा येन सहा, ज्याने आपल्या आत्म्याचा पूर्ण ज्ञान ज्याला जाणलेलं आहे, आत्म्याला जाणलेलं आहे, म्हणजे आपल्या स्वरूपाचा बोध ज्याला खऱ्या अर्थाने झालेला आहे त्याला म्हणायचं विदितात्मा. आता हा कशातून होतो? हा बोध योग प्रक्रियेतून होतो. जे आपण जी योग प्रक्रिया आपण आता यतचेतसा ह्याचं वर्णन, याचं जे विश्लेषण आपण पाहिलं त्याच्यामध्ये बघितलं की योगश्चित्त वृत्ती निरोध तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. या प्रक्रियेतून, या योग प्रक्रियेतून हे चित्त आत्मस्वरूपाशी तदाकार होऊन जातं आणि मग त्याच्याद्वारा देह आणि व्यक्तिमत्वासंबंधित जो मी आहे त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. पण हे आत्मस्वरूपाचं ज्ञान जे होतं ते इतर जी आपल्याला वैचारिक ज्ञान होतात, वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान आपण सतत घेतच असतो, ते ज्ञान होणं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं हे वेगळं आहे. कसं वेगळं आहे ते? तर स्वच्या जाणीवेतून आत्मतत्वाशी जोडलेलं राहता राहता हेच आपलं स्वरूप आहे हे अनुसंधान करणाऱ्याला आपलं आपलंच तो जाणतो, आपापलंच जाणतो. आणि मग ते जाणणं हे वेगळेपणाने नसतं. इतर कसं जाणणं असतं की मी अमुक अमुक गोष्ट शिकली म्हणजे मी त्याच्यापासून वेगळा आहे. पण इथे मात्र हे जाणणं वेगळेपणाने नाही, तर चित्त हे स्वशी तादात्म्य पाहून ती जाणीव येते. म्हणजे अस्तित्वाची जाणीव ज्या आत्मतत्वाची असते त्याच जाणीवेनी ते तत्व जाणलं जातं. हे वाक्य जरा परत एकदा सावकाश बोलते. अस्तित्वाची जाणीव ज्या आत्मतत्वाची असते त्या जाणीवेनेच ते तत्व जाणलं जातं. म्हणजे स्वतःच स्वतःला ज्ञान होतं. अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर एरवीचे ज्ञान विचारांनी होतात किंवा कोणी सांगितलं म्हणून. कुणाची अनुभूती असते तर तो अनुभूती आपल्या शब्दात व्यक्त करतो की मला असं वाटलं, मी असं पाहिलं, मला असं जाणीव झाली वगैरे वगैरे. तर हे जे आहे त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. पर अक्ष, पर म्हणजे दुसरा आणि अक्ष म्हणजे डोळे. दुसऱ्याच्या डोळ्यांनी त्यांनी जे पाहिलं तेच आपण समजून घेऊन आपल्याला जे ज्ञान होतं ते परोक्ष ज्ञान. पण स्वच्या अनुभवाचं, स्वानुभूत स्वतःच्या अनुभवातून जे आपल्याला ज्ञान होतं ते असतं अपरोक्ष म्हणजे साक्षात. आता हा शब्द एक गंमतशीर आहे. आपण ना मराठीत बरोबर उलट्या अर्थाने हा शब्द वापरतो बरं का. माझ्या अपरोक्ष त्यांनी हे केलं असं आपण म्हणतो बघा. म्हणजे मी नसताना, म्हणजे साक्षात नाही त्याचा बरोबर. आणि इथे मात्र अपरोक्ष म्हणजे साक्षात.
मी तिथे आहे, मी त्याच्याशीच एकरूप झालेलो आहे, असा एकदम कॉन्ट्राडिक्टरी अर्थ आहे. तर विदितात्मनः हे पद हे अपरोक्ष ज्ञानाकडे निर्देश करतं. त्याचं समर्थाने फार छान वर्णन केलंय. पहावे आपणासी आपण या नामज्ञान. आणि हे अपरोक्ष ज्ञान जे आहे स्वतःच्या आत्म्याचं होणार, ते स्वतःलाच प्राप्त होणाऱ्या आत्मस्वरूपाच्या अपरोक्ष ज्ञानाचा जाणीव करून देतं. हे विदितात्मा हे पद. आता त्याचं एक षष्ठीचं वापरलेलं आहे, विदितात्मनः. तर ब्रह्मनिर्वाण ही ब्रह्मत्वाची अंतिम स्थिती आहे, निर्णायक स्थिती. याच्या पलीकडे आता काही अचीव करण्यासारखं राहिलेलं नाही. तर ही स्थिती प्राप्त करणारी व्यक्ती ही अपरोक्ष आत्मज्ञान झालेली असते. ते साक्षात्कार, त्याला आत्मसाक्षात्कार झालेली असते, असं या विदितात्मा या पदाने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासारखे जे वैचारिक ज्ञानात आपण जास्त रमतो, की तत्वतः गोष्टी कळलेल्या असतात, पण अनुभवात काहीच नसतं. तर आपल्यासारख्यांना केवळ वैचारिक ज्ञानामध्ये रमणाऱ्या लोकांना हे योगज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रेरणा देणार असं सुद्धा हे विदितात्मा हे पद आहे. आता ह्याची दुसरी ओळ श्लोकाची. अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. तर आपण त्याचं शेवटचं पद बघितलं होतं आता. विदितात्मनाम कामक्रोध वियुक्तानाम यतचेतसाम विदितात्मनाम यतीनाम ब्रह्मनिर्वाणम अभितः वर्तते, असा अन्वय होता. की कामक्रोधापासून जे वियुक्त आहेत, ज्यांचं चित्त पूर्ण नियंत्रणाखाली आहे आणि ज्यांनी आत्म्याला साक्षात जाणलेलं आहे, अशा सतत प्रयत्न करत आलेल्या ज्ञानी लोकांसाठी काय असतं? ब्रह्मनिर्वाणम अभितः वर्तते. ब्रह्मनिर्वाण कायमसाठीच असतं. आपण बघूयात त्याच्याकडे. पण अभितः ब्रह्मनिर्वाणम या दोन शब्दांमधला ब्रह्मनिर्वाणमचा विचार आपण आधी करूया. खरं म्हणजे आपण ब्रह्मनिर्वाणमचा विचार आतापर्यंत केलेलाच आहे. 24व्या आणि 25व्या श्लोकात सुद्धा तो केलेला आहेच. पण हे पद इतकं महत्वाचं आहे की भगवंतांनी सुद्धा त्याच्यासाठी सलग 3 श्लोकांमध्ये त्याचा उल्लेख केलाय आणि त्याच्याविषयी बोललेले आहेत भगवंत. तेव्हा आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे बघूया. आता आत्मज्ञान आणि ब्रह्मनिर्वाण ह्याच्यामध्ये काहीच भेद नाही, हे आता एव्हाना आपल्याला व्यवस्थित कळलेलं आहे. तर गेल्या श्लोकामध्ये म्हणजे 24व्या श्लोकामध्ये आपण एक विचार केला होता. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती अशा 2 मुक्तींचा आपण त्या ठिकाणी विचार केला होता. आणि विदेहमुक्तीचा विचार आपण कसा केला होता? एका उदाहरणाच्या साहाय्याने तो केला, की घटाकाश म्हणजे घटानी मर्यादित झालेला आकाश, म्हणजे घटामधली पोकळी थोडक्यात. तर हे घटाकाश हे महाकाशामध्ये केव्हा विलीन होतं? तर घट फुटल्यानंतर. घट फुटल्यानंतर घटातलं आकाश हे महाकाशामध्ये विलीन होतं. तसंच विदेह मुक्तीमध्ये शरीर पडलं, पंचभूतात्मक शरीर पडलं, शरीराचा मृत्यू झाला की तो आत्मा आत्मचैतन्यामध्ये म्हणजे जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो, असा आपण बघितलं होतं. पण आपण थोडासा त्याच्या पुढचा विचार करतोय की खरंच घटाकाश महाकाशामध्ये विलीन होण्यासाठी घट फुटण्याची गरज होती का किंवा आहे का? हा विचार करताना आपल्याला असं पाहायचंय की ज्या क्षणी घटाकाशाला कळतं की महाकाश हेच माझं स्वरूप आहे, हा बोध स्वरूपाचा त्याला ज्या क्षणी होतो त्या क्षणी ते महाकाशात विलीन झाल्यासारखंच आहे. घट फुटण्याची वाट बघण्याची गरज नाही. म्हणजे काय आहे? स्वरूप बोध हाच घटाकाशाचं महाकाशामध्ये निर्वाण होण्यासाठी, निर्वाण होणं म्हणजे विलीन होणं, निर्वाण होण्यासाठी तेवढीच एक कंडिशन आहे. घट फुटण्याची कंडिशन आपण जी मानतो त्याची गरज वस्तुतः नाही. हे जसं घटाकाश महाकाशाचं झालं, तसंच आता आपण आपल्या जीव आणि परमात्मा चैतन्याची ही गोष्ट लावून घ्यायची, कारण तो दृष्टांत आहे आणि आपल्याला तो सिद्धांत त्याच्यावरनं समजून घ्यायचा आहे. काय? की ज्याला आपण जीव ही संज्ञा देतो आहोत,
त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याला, अंतःकरणावच्छिन्न म्हणजे अंतःकरणाची ज्यांना मर्यादा पडल्यासारखी वाटते, प्रत्यक्षात नाहीये, पण जीवाला वाटतंय की मी अंतःकरणाने मर्यादित झालेलो आहे, मी शरीराने मर्यादित झालेलो आहे. अशा त्या मर्यादित जीवाला जेव्हा आपल्या चैतन्यत्वाचा खरा बोध होतो आणि त्याला कळतं की अरे मी तर चैतन्य आहे, मला कुठलीच मर्यादा नाही, मी असीम आहे, मी अमर्याद आहे, मी अनादी आहे, मी अनंत आहे, हा बोध ज्याला जेव्हा होतो त्याच क्षणी त्या जीवाची ब्रह्मामध्ये स्थिती होते. आपण ब्रह्मनिर्वाणाबद्दलच आतापर्यंत बोललोय, आपण प्रत्येक वेळेला थोडं थोडं पुढचं बोलतो, अगदी थोडं थोडं पुढचं बोलतो. तर आता हे पारिभाषिक संज्ञेमध्ये जर सांगायचं झालं ब्रह्मनिर्वाण, तर कसं सांगता येईल की ब्रह्मनिर्वाण म्हणजे जीवाचा पर्यवसान ब्रह्मात होणं, म्हणजे ब्रह्मरूपेण अवस्थानम एव जीवस्य निर्वाणम. अजून थोडं कॉम्प्लिकेट करता येईल, अपरिच्छिन्न चैतन्य रूपेण अवस्थानम एव जीवस्य ब्रह्मनिर्वाणम. म्हणजे जीव हा जो मर्यादित समजतोय तो अमर्यादित चैतन्य रूपाने तो स्थिर झाला, म्हणजे त्याला जीवाचं ब्रह्मनिर्वाण झालं असं म्हणायचं. आणि आता ही अवस्था एकदा आली की ती कशी असते ते सांगितले, अभितः कायम हे ब्रह्मनिर्वाणम अभितः वर्तते, सदा सर्वदा विद्यमान असतो. म्हणजे देह आहे की नाही ह्याच्याशी, ह्याच्यामुळे त्या ब्रह्मनिर्वाणाच्या स्थितीला काहीच फरक पडत नाही, त्याला काही बाधा येत नाही. आणि म्हणून भगवान भाष्यकार म्हणजे आपले श्रीमद शंकराचार्य अभितहाचा अर्थ उभयता असा घेतो. अभितहा म्हणजे सर्वत्र, सर्व बाजूनी. त्याचा अर्थ उभयतः असं काय घेतलाय, हे कुठल्या दोन गोष्टी आहेत, जीवितानाम मृतानाम च. तुम्ही जीवित असा की तुम्ही मृत असा, एकदा तुम्ही ब्रह्मनिर्वाण प्राप्त झालं तुम्हाला की ते त्या स्थितीतच तुम्ही कायम असणार. म्हणजे याचा अर्थ एवढाच की ब्रह्मनिर्वाणम अभितः वर्तते म्हणजे योगज्ञानी व्यक्तीची ही ज्ञानमय ब्रह्मतादात्म्य स्थिती ही सर्वत्र, सर्व काळ, सर्व परिस्थितीमध्ये असते. ती व्यक्ती देहात असताना स्वरूपबोध झाल्यामुळे तेव्हापासून ती मुक्त असतेच, आणि शरीर सोडल्यावरही ती मुक्तच असते, ती ब्रह्मच होऊन गेलेली असते. या संदर्भामध्ये आपण तुकाराम महाराजांचा एक अभंग बघूयात. म्हणजे हे ब्रह्मनिर्वाण आणि हे सदैव असणं म्हणजे काय, त्याच्यावर छान प्रकाश त्या अभंगात पडलेला आहे. आधी मी अभंग वाचते आणि मग नंतर त्याच्यावर बोलते. धवळले जगदाकार, अंधार तो निरसना, लपो जाता नाही ठाव, प्रगट पाहे ही पसारा, खरियाचा दिवस आला, वाढी बोला न पुरे, तुका म्हणे जीवेसाठी, पडिली मिठी धुरेसी. अवघड आहे थोडा अभंग, आता आपल्याला कळायला हरकत नाही, कारण आता आपण पुष्कळ ब्रह्मनिर्वाणंवर 25, 24, 25, 26 हे 3 श्लोक आपण त्याच्यावर विचार करतोय, त्यामुळे आता आपल्याला कळायला हा हरकत नाही. पण तुकारामांचे काही अभंग ते सगुण रूपाचं वर्णन करतात, ते जितके सोपे आहेत तेच ध्यानाची अवस्था किंवा निर्गुण ब्रह्माबद्दल बोलणारे त्यांचे काही अभंग हे खरोखरीच पटकन एका वाचनात लक्षात येत नाही, किंवा ही जर बॅकग्राऊंड नसेल तर समजूच शकत नाही. म्हणून तुकारामांच्या गाथेला तुकोपनिषद असं म्हणलं तर अजिबात काय तर अतिशयोक्ती होणार नाही. पण उपनिषदामध्ये जे सार जे सांगितलेलं आहे ते सार तुकाराम महाराजांनी अभंगामधून मांडलेलं आहे. आणि त्यांच्या त्या नक्कीच विठ्ठल नामाच्या तल्लीन अवस्थेमध्ये त्यांना हे सगळं ज्ञान झालेलं असणार, कारण मला तरी माहिती नाही की तुकाराम महाराजांचा कोणी गुरु होते का, किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या चरणी बसून त्यांनी कुठलं उपनिषदांचं वगैरे ज्ञान घेतलं होतं का, माहिती नाही. असो, तर तुकाराम महाराजांनी या अभंगात काय म्हटलेलं आहे, धवळले जगदाकार म्हणजे काय, ज्ञानाच्या प्रकाशाने सर्व जग धवळलं आहे म्हणजे उजळलेलं आहे, आणि अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला आहे, अंधार तो निरसला. सगळ्या जगात सर्वत्र सर्व बाजूनी प्रकाशच प्रकाश असल्यामुळे कुठेही लपायला जो थोडासा अंधार हवा तो उरलाच नाहीये. लपो जाता नाही ठाव, प्रगट पाहे ही पसारा. प्रत्येक काना कोपरा इतका स्वच्छ प्रकाशाने उजळलेला आहे
ती लपणार तरी कुठे? आता कुणाला लपायचंय? आणि लपणं म्हणजे काय? तर लपणं म्हणजे मी परमात्मा तत्वापासून वेगळा आहे असं वाटणं म्हणजे लपणं. म्हणजे आता एकदा इतका स्वच्छ बुद्धीत प्रकाश पडल्यानंतर इथे आपल्याला ते आत्मज्योती हा शब्द आठवतो बघा. आधीच्याच एका श्लोकामध्ये झालेला आहे. अंतरारामः अंतर्ज्योती. तिथे जो अंतर्ज्योती म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश सर्वत्र आहे. तो आत्मज्ञानाच्या प्रकाशातच सगळ्या विश्वाकडे बघतो. त्यामुळे अखंड त्याला अज्ञानाचा कणही उरलेला नाही आता त्याच्या आयुष्यात. त्यामुळे तर काय म्हटलंय, खरी याचा दिवस आला. म्हणजे अखंड प्रकाशाचा सूर्य कधीही मावळणार नाही असा दिवस आता उगवलेला आहे. आणि आत्मज्ञानाची अवस्था सर्व विश्व व्यापून आहे. म्हणजे सर्व विश्वाकडे बघताना, सगळ्या विश्वात वावरताना त्याच्या मनात आत्मचैतन्य अखंड जागृत आहे. असा तो आत्मज्योती आहे. आणि त्यामुळे वाढी बोला न पुरे, म्हणजे तिच्या वाढीचे म्हणजे ही आत्मज्ञानाची जी अवस्था आहे, की प्रकाशाची अवस्था आहे, तिच्या वाढीचं म्हणजे विस्ताराचं वर्णन करायला शब्द आता पुरे पडत नाही. म्हणजे खरं म्हणजे शब्द तिथे थांबलेलेच आहे. त्या अवस्थेचं वर्णन करताच येत नाही. पुढे शेवटची ओळ आहे, तुका म्हणे जीवेसाठी पडिली मिठी धुरेसी. स्वतंत्र जीवभाव आता विलीनच झालेला आहे. व्यक्तिमत्व पूर्ण सोडलंच गेलेलं आहे. त्यामुळे काय झालं, धुरेसी, धुरा म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ परमात्म्याशी एकरूपता आलेली आहे. श्रेष्ठ परमात्म्याशी जी एकरूपता आलेली आहे ती मिठी पडिली मिठी धुरेसी या शब्दांनी सांगितलेली. म्हणजे आता जीव आणि ब्रह्म किंवा जीव आणि परमात्मा हे इतके एकरूप झाले की आता दोघांना वेगळं करता येणार नाही कधीच, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि अशा वेळेला कोण कोणाचं ज्ञान करणार, कोण कोणाला जाणणार, अशा स्वरूपाचा एक पॅसेज हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मैत्री यांच्या संवादामध्ये एका ठिकाणी आलेला आहे. जिथे याज्ञवल्क्य ऋषी हे आपली पत्नी मैत्री तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश तिच्या विनंतीवरून देत आहेत. तेव्हा ते आधी सगळं आत्म्याचं महात्म्य वगैरे सांगतात आणि मग ब्रह्मात्मैक्य सांगितल्यानंतर मग ते म्हणतात की आता ही एकदा एकरूपता आल्यानंतर कोण कोणाला पाहणार, कोण कोणाला ऐकणार, कोण कोणाचा वास घेणार, कोण कोणाला जाणणार, कोण कोणाचं चिंतन करणार. आता वेगळेपणा उरलाच नाही. तेच एक्झॅक्टली इथे म्हणलंय, तुका म्हणे जीवेसाठी पडिली मिठी तुरेसी. तर इथे आपला हा श्लोक पूर्ण झाला. आता आपण त्याच्यावरच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूयात. ओव्या आणि हे जे अभितो ब्रह्मनिर्वाणम बद्दल आपण जे बोललो ते रामसुखदासांनी अजून एका सोप्या भाषेत सांगितले. अत्यंत नेहमीच्या भाषेमध्ये असं सांगतात ते की आपण कुठलंही काम करत असतो सामान्य माणूस, तर आपली भूमिका काय असते, मी शरीरात आहे, मी म्हणजे शरीर असं आपण म्हणत नाही, पण आपल्या डोक्यात तोच रेफरन्स असतो. शरीराच्या रेफरन्सनी आपण सगळ्या गोष्टी, म्हणजे माझी स्थिती कुठे आहे तर शरीरात. ही जशी आपली भूमिका असते तशी ज्ञानीची मी म्हणजे ब्रह्म ही भूमिका त्याची असते. म्हणजे अभितः ब्रह्म निर्वाणम, काहीही करत असताना त्याची ही स्थिती अजिबात त्याला धक्का लागत नाही, त्याचा त्याला कधी विसर पडत नाही आणि तो कधी शरीर भावनेवर येत नाही, संसार भावनेवर येत नाही, तो आत्मभावातच कायम राहतो. हे अभितः ब्रह्मनिर्वाणम वर्तते वरून सांगितलेले. तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत 148 ते 150. जिही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले, चेती चिना. ज्यांनी आपले चित्त विषयातून हिसकून घेतले, हिरतले म्हणजे आपण त्याला हिरावून घेणे म्हणतात ना, म्हणजे ओढून, बळजबरीने ओढून नेणे, तो म्हणून इथे हिसकून असं त्याचं भाषांतर केलं. आणि ते चित्त आपल्या पूर्णपणे कह्यात ठेवले, चित्त आपुले आपण जिंकले, ते निश्चित जेथ सुतले, आणि ते ज्या ठिकाणी दृढ व शांत होऊन निजले असता, चेती चिना म्हणजे पुन्हा जागे होतच नाहीत. आता हे झोपलेत कुठे, झोपण्याचा काय संबंध,
असा आपल्याला प्रश्न माझ्या तरी मनात वाचताना आला होता. तर झोपलेत म्हणजे ते विश्रांती घेत आहेत. आणि आपण बघितलं होतं ना, एकदा आत्म्याशी एकरूपता आली की तो मनुष्य, त्याला टेन्शन, काळजी, कष्ट शारीरिक किंवा मानसिक असे होतच नाही. म्हणजे तो संपूर्ण विश्रांतीच्या अवस्थेत असतो. स्वरूपी विश्रांती घेणे, अशा स्वरूपाची आपण एक ओवी बहुतेक समर्थ रामदासांची होती. तसं ते त्यांचं जे व्यक्तिमत्व गेलेलं आहे, जीवभाव गेलेला आहे. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी यांचे जे काच एरवी सामान्य माणसाला असतात, जे सतत त्रास देत असतात, त्याच्यापासून त्यांची पूर्ण सुटका झालेली आहे. आणि त्यामुळे ते झोपलेत, म्हणजे निवांत विश्रांतीत गेले असं म्हणायचं. आणि तिथून ते चेतत नाहीत म्हणजे काय? त्या निद्रेतून ते जागे होत नाहीत याचा अर्थ ते पुन्हा देहभावावर येत नाहीत. ते आता आत्मभावात कायमचे विश्रांतीला गेलेले आहेत असं त्यांना म्हणे. ह्या स्थितीला काय म्हणायचंय? ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, तेच ते पुरुष जाण पांडू कुमरा. त्यालाच परब्रह्म निर्वाण असं म्हणतात. आणि अर्जुना, आत्मज्ञानांचे ध्येय जे परब्रह्म, तेच ते पुरुष होत. आता इथे कार्य कारणभाव कसा लुप्त झालाय ते दाखवत आहे. आतापर्यंत हे जे आत्मविद होते, जोपर्यंत ते साधक अवस्थेत होते, तोपर्यंत त्यांचं ध्येय होतं की परब्रह्मापर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि आता ते तिथपर्यंत पोचले, म्हणजे ज्या कारणाने त्यांची वाटचाल सुरू होती, ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, त्यांच्या सगळ्या आत्मज्ञानाच्या प्रवासाचं कारण म्हणजे हेतू परब्रह्मापर्यंत पोहोचणं हे होतं. आणि आता ते त्याच्यातच समर्पित झालेले आहेत. तेच ते पुरुष जाण पांडुकुमारा. पुन्हा आपलं प्रसिद्ध वाक्य, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, या अवस्थेला ते पोचले. आता शेवटची ओवी आहे, ते ऐसे कैसे नि जाहाले, जे देहीची ब्रह्मत्वा आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. आता हे पुरुष या स्थितीला कसे बरं पोचले? देहातच असताना ते ब्रह्मस्वरूपाला कसे आले, हे तू विचारशील, म्हणून ते थोडक्यात सांगतो, ते ऐक. हे आता हा विषय म्हणजे आता हा जो आपला 26वा श्लोक आहे, तो या 3ऱ्या विभागातला शेवटचा श्लोक आहे. इथे या ओवीनी ज्ञानेश्वर पुढचा जो विभाग आहे, 4था विभाग, कुठला? संक्षिप्त योग दर्शन, त्याची एक प्रस्तावना एका ओळीत इथे झालेली आहे. आपण ती प्रस्तावना तशीही बघणारच आहोत. त्यामुळे त्या दरम्यान आपल्याला या ओळीचा अर्थ अधिक विश्लेषित होऊन आपल्याला दिसेल, कळेल. आतापर्यंत आपण 3 भाग बघितले. पहिला भाग होता तो कर्म आणि ज्ञान यांचा, योग आणि ज्ञान यांचं समन्वय. समन्वय असा शब्द वापरला होता की ते कसे एकच आहेत, म्हणजे एकाच वाटेवरचे 2 टप्पे आहेत. आणि कर्मयोग झाल्याशिवाय ज्ञानयोगाला पुढे जाताच येणार नाही, वगैरे वगैरे. ते पहिल्या 7-8 श्लोकात सांगितलं होतं. मग दुसरा जो भाग होता 8 ते 15, त्या भागामध्ये जास्त करून सांसारिक विषयांपासून चित्ताची अलिप्तता किंवा कर्मयोगाचे जे खास विशेष आहेत की अकर्तृत्व, की मी सगळं करत असूनही मी काहीच करत नाही, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार सोडलेला आहे, भोक्तृत्वाचा अहंकार सोडलेला आहे, फळाशी निसंगता, निष्कामता, हे सगळ्यावरती फोकस होता 8 ते 15 पर्यंत. आता आपण बघूया की ते साधारण 5व्या अध्यायातला 7, 8, 12 आणि 13 या श्लोकामधून आपल्याला हे क्लिअर होतं की चित्त अलिप्त राखण्याला त्याचं विशेष महत्व आधीच्या भागात दिलं गेलेलं आहे. 7वा श्लोक, सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. त्याचं फक्त ह्याच्यातलं वाचते, झाला जीवची भूतांचा करूनही अलिप्त तो, सगळं करूनही तो अलिप्तच आहे. त्याच्यानंतर 8व्या मध्ये लागलीच म्हटलंय, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद, न काही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणून. जो तत्वाला जाणलेला आहे ज्याने, तो मी काहीही करत नाही याचं त्याला सदैव भान असतं. तो कुठेही अहंकार त्याचा वर येत नाही की मी बघा मी कसं केलं, असं तो म्हणत नाही. त्याच्यानंतर
12वा आणि 13वा. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्त तो फळ सोडून शांती निश्चळ पावतो, अयुक्त स्वैरवृत्तीने फळी आसक्त बांधिला. आसक्ती वर्सेस अनासक्ती यांची फळं सांगितलेली आहे. आणि 13व्यात सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यन. मनाने सगळी करणे सोडून संयमी सुखे नवद्वार पुरी राहे करीना करवी विना. पूर्ण अकर्तृत्व आत्मबोध ज्ञानाचा हा त्याचा विशेषण त्याचं शीर्षक होतं दुसऱ्या विभागाचं. आणि आता हा तिसरा विभाग ज्ञानयोगाची लक्षणं स्थिती आणि गती. तर ह्याच्यामध्ये फोकस कशावर आहे आता, तर चित्त हे आत्मस्वरूपी स्थित असणं आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करायला लागत नाहीत, इतकी सहजता त्या प्रयत्नांमध्ये येणं. म्हणजे खरं म्हणजे प्रयत्न मागेच पडले. ह्या गोष्टीला या तिसऱ्या विभागामध्ये जास्त महत्व दिलेलं आपण पाहिलं. आणि या अंतिम ज्ञानमय स्थितीला ब्रह्मनिर्वाण असं म्हणतात. आणि ज्ञानी ही स्थिती प्राप्त करतात किंवा त्या ब्रह्मनिर्वाण या पदापर्यंत पोहोचतात. हे या तिसऱ्या भागात सांगितलेलं. पण कर्मयोगाची निष्कामता, निरहंकारिता ही सगळी तत्व त्या ज्ञानींनी आतापर्यंत अंगी बाणवलेली आहेतच आहेत. तो टप्पा पूर्ण केल्याशिवाय तो ज्ञानाच्या प्रांतामध्ये प्रवेश करू शकतच नाही. पण तेवढंच भागत नाही, तर त्याला ध्यानयोगाच्या प्रक्रियेचा सुद्धा अवलंब करावा लागतो. त्याला ती सुद्धा प्रक्रिया साधावी लागते, तरच तो ब्रह्मनिर्वाण स्थितीला पोचतो. आणि म्हणून ध्यानयोगाचं संक्षिप्त वर्णन हे पुढच्या 4थ्या भागात केलेलं आहे. आता खरं म्हणजे 6वा अध्याय हा अख्खा ध्यानयोगाला वाहिलेला असताना त्या 5व्या अध्यायामध्ये घाईघाईनी अगदी थोडक्यात का होईना पण हा विषय एवढा उरकण्याची काही गरज होती का. आता 6व्या अध्यायात सांगणारच आहेत ना, तेव्हाच सांगा असं आपल्याला वाटू शकतं. त्याला 2 कारणं आहेत. एकतर मी म्हणत असं की फक्त कर्मयोगाची सगळी तत्व अवलंबली म्हणजे झालं असं नाही, तर ध्यानयोगाचा कर्मयोगाला टेकू दिलाच पाहिजे. ध्यानयोगाची प्रक्रिया तुम्ही शिकल्याशिवाय तुम्ही जे काही सद्गुण किंवा अंतःकरण शुद्धी कर्मयोग आचरून मिळवलेली आहे ती आवश्यक आहे, पण ती पुरेशी नाही. त्याला हे अत्यावश्यक आहे की त्याला तुम्ही आत्मज्ञान प्राप्तीसाठी ध्यानयोगाची सुद्धा जोड द्या. हा एक मुद्दा त्यांना पुन्हा एकदा सांगायचा आहे. आणि दुसरे म्हणजे भगवद्गीतेची शैली. आतापर्यंत आपण जे सगळेच अध्याय बघितले त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कुठलाही विषय महत्वाचा असा एकदम सुरू होत नाही. त्याचं थोडंसं स्वतःच्या अलीकडच्या विषयाच्या शेवटी शेवटी केलं जातं. म्हणजे मग काय होतं, एक कंटिन्युइटी राहते. एका विषयातून दुसरा विषय असा अलगद उलगडला गेला की आता हे काय नवीन सुरू झालं असं नाही होत. त्याच्या कंटिन्युइटी मध्ये तो पुढचा विषय आपल्याला समजायलाही सोपं जातं. एक तुटकपणा जो एरवी आला असता तो नाही येत, एक सलगता राहते. तर ही गीतेची खासियत आहे. आणि ही कशासाठी आवश्यक आहे, तर आता इथे आपण बघायचं झालं तर कर्मयोग आणि ध्यानयोग या दोघांचं महत्व कसं आहे की कर्मयोगाने काय झालं तर कर्तव्य कर्मांनी चित्तशुद्धी झाली आणि मग दुसऱ्या बाजूला एकदम ज्ञानाचा प्रकाश. हे असंच घडलं का, मध्ये ध्यानयोग नसता आला तर काय असंच वाटलं असतं की चित्तशुद्धी झाली आणि इकडे ज्ञानाचा प्रकाश पडला. कशामुळे पडला, कोणाच्या तरी कृपेने. असं काहीतरी भोंगळपणा तुम्ही जर केला तर तो गीतेला मान्य नाही. आता असं म्हणण्यासारखी आहे की आम्ही दिवा घासून पुसून चकचकीत केला, त्याच्यामध्ये तेल घातलं, वात घातली, पण पेटला कधी तो दिवा, त्याचं काय. पेटला तो असाच कधीतरी परमेश्वराची कृपा. तसं नाही, कृपा वगैरे नाही, त्याला प्रयत्न आहेत. आणि ते दिवा पेटवण्याचे जे प्रयत्न आहेत ते म्हणजे ध्यानयोगाची प्रक्रिया. ध्यानयोगाची प्रक्रिया आत्मसात जेव्हा केली तेव्हाच आत्मज्ञानाचा प्रकाश पडू शकतो. आणि यासाठी आता ह्या 4थ्या विभागामध्ये 3 श्लोक आहेत. त्याच्यातले 27-28 हे जे पहिले 2 श्लोक आहेत त्याचं या अध्यायामध्ये खूप विलक्षण महत्व आहे की ज्यामुळे ध्यानयोग हे कर्मयोगाच्या साधनेमधलं अविभाज्य असं शेवटचं महत्वाचं अंग आहे ते त्याच्यामुळे स्पष्ट होतं. आता गीतेतला ध्यानयोग कसा आहे
ते थोडंसं बघूयात. गीतेतला ध्यानयोग जो आहे तो अष्टांग योगाचाच एक भाग आहे. तो हठयोगाचा भाग नाही. योगी दोन्हीत काय फरक आहे? तुम्ही सगळे जास्त माझ्यापेक्षा मला वाटतं ह्याच्यातले ज्ञानी आहात, पण विषयाला गरजेचं म्हणून मी थोडंसं बोलते की हठयोगामध्ये जे कुंडलिनी जागृती, षटचक्र किंवा इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या नाड्यांचा जो काही विचार, प्राणांचा अत्यंतिक निरोध करणं किंवा महाकुंभक साधणं वगैरे वगैरे अशा ज्या गोष्टींचा वर जास्त भर आहे, त्या गोष्टींचा उल्लेख गीतेमधल्या ध्यानयोगामध्ये नाहीये. गीतेतला ध्यानयोग ही तर त्याची प्रक्रिया थोडी सिंपल आहे आणि ती समजून घेतली तर सहजपणे कोणत्याही माणसाला करता येईल अशी आहे. म्हणजे त्याला एका मार्गदर्शकाच्या समोरच तुम्ही ते केलं पाहिजे असा अवघडपणा, क्लिष्टपणा त्याच्यामध्ये नाहीये. आणि या विभागामध्ये म्हणजे या अध्यायातल्या या शेवटच्या विभागामध्ये त्याची फक्त सुरुवात करून दिलेली आहे. आणि या अध्यायामध्ये ध्यानयोग केवळ 2 श्लोकांमध्ये आणि अत्यंत संक्षिप्त रूपाने दिलेला आहे. आता त्याच्याविषयी जनरल मी थोडं बोलून मग आपण 27व्या श्लोकाकडे जाणार आहोत. पण त्यासाठी आपण 27 आणि 28 हे 2 श्लोक फक्त गीता आणि गीताई असे एका पाठोपाठ एक म्हणूया. 27. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यं चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगनी स्थिर करूनी नासिका स्थानी प्राणापानहि सारखे. यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धीचो सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटला चितो. आपण श्लोक वाचलेले असले की मग ऐकताना तुम्हाला थोडा संदर्भ बॅकग्राऊंड राहतो. मग आता ह्याच्यात थोडक्यात म्हणजे काय सांगितलंय, एकतर मुळात फक्त प्रस्तावना करणं एवढाच या अध्यायातलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण योगाची ध्यान प्रक्रिया विस्तृत नाही सांगितलेली. त्यामुळे आसनस्थ धावून डोळे मिटून करण्याची जी आंतरिक स्थिती आहे, आंतरिक प्रक्रिया आहे, तेवढीच भरभर भरभर त्यातले महत्वाचे मुद्दे सांगितले. काय सांगितलंय की बाह्य विषय बाहेर ठेवून, दृष्टी भ्रू मध्यामध्ये ठेवून, श्वासोच्छ्वास सूक्ष्म आणि सम ठेवून, चित्तवृत्तींचं नियंत्रण करून आणि आत्मस्वरूपाची ज्ञानधारणा धरून ध्यान करणारा मुनी सर्वदा मुक्तच होतो. आता याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हा ध्यानयोगी सर्वदा मुक्तच होतो, ही थोडी अतिशयोक्ती नाही का होते? तर आता या स्टेटमेंटकडे म्हणजे या विधानाकडे थोडं वेगळ्या पद्धतीने जर आपण बघितलं तर ती अतिशयोक्ती नाही, हे आपल्याला पटू शकेल. त्याला स्वामी चिन्मयानंदांनी छान एक तर्क दिला. ते म्हणतात की हे अपेक्षित सत्य आहे, हे ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणून त्याच्याकडे बघायचं नाही. दॅट इज एक्सपेक्टेड ट्रूथ. आता कसं, त्याला एक छान उदाहरण माधवानंदांनी दिलंय की एखादा माणूस दिल्लीला जाण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलाय. तुम्ही त्याला पोचवायला गेलाय रेल्वे स्टेशनवरती. गाडी सुटली, तुम्ही त्याला हात हलवून मी त्याचा निरोप घेतला, बाहेर आलात. तुम्हाला कोणीतरी भेटलं स्टेशनच्या बाहेर आणि तो म्हणलं, काय रे तू इकडे कसा? नाही, तो माझा एक मित्र दिल्लीला गेला ना आत्ताच, त्याला मी निरोप द्यायला आलो होतो. इथे तुम्ही सरळ उल्लेख करून टाकता की तो दिल्लीला गेला. तो पोचलाय का अजून दिल्लीला? आत्ताशी गाडी हल्ली आहे इथून. पण तेव्हा तुम्ही ते धरलेलं असतं की तो दिल्लीला जाणाऱ्या गाडीत बसलाय आणि गाडी इथून सुटलीये दिल्लीच्या दिशेने, म्हणजे तो दिल्लीला पोहोचणार. ते अपेक्षित सत्य आहे, ऍब्सोल्यूट ट्रूथ नाहीये. तसं आता इथेही बाह्य ही सगळी ध्यान प्रक्रिया करतोय, त्याच्यामध्ये काय करतोय? सर्व बाह्य विषयांना तो बाहेरच ठेवतोय, म्हणजे त्याच्याविषयी तो अनासक्त झालेला आहे. तो प्राणायामाने त्यांनी आपलं चित्त शांत केलेलं आहे आणि ते शांत केलेलं चित्त तो भ्रूमध्याच्या ठिकाणी एकाग्र करतो आहे. हे सगळं तो करतोय म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विविध स्तरांवर तो समायोजन करतो आहे, रिस्ट्रक्चरिंग करतोय किंवा ही अलाइनिंग हिमसेल्फ टू आत्मतत्व. तर ही सगळी अलाइनमेंट त्याची चालू आहे म्हटल्यानंतर आणि त्याच्या सकट तो आत्मचिंतन करत आहे. तर तो सगळ्या विपरीत समजुतींपासून, म्हणजे आपण संसारी आहोत किंवा आपण जीव आहोत, या सगळ्या विपरीत समजुतींपासून तो नक्कीच मुक्त होणार.
आणि ईश्वर तत्वाचा किंवा आत्मतत्वाचा त्याला अनुभव येणारच येणार अशी आपल्याला खात्री आहे. या भूमिकेतून मुक्त एव सहा असं म्हटलेलं आहे. आता हे झाले पहिले 2 श्लोक. आता याच विभागातला शेवटचा जो श्लोक आहे, भोक्तारम यज्ञ तपसाम, तो पण वाच एकदा अश्विनी. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक, जाणून या परी माते शांती सवरीला चितो. इथे एकदम आलंय की परमेश्वर हा सगळं यज्ञतपांचा भोक्ता आहे, सर्व लोकांचा महेश्वर आहे, सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करणारा म्हणजे सुहृद आहे. ही अशी एकदम भक्तिभाव एक्सप्रेस करणारी ही वाक्य इथे मध्येच का आली? आता सगळं ज्ञानाचं आणि ध्यान प्रक्रियेचं हे चालू असताना असा प्रश्न येऊ शकतो आपल्या मनामध्ये. तर त्याच्यातून गीतेला असं सांगायचंय की भक्तिभावासहित जो कर्मयोग आचरतो त्याला कर्मयोगाची तत्व जी आहेत ती अंगी बाणवणं जास्त सोपं जातं. त्याचबरोबर ध्यानयोग सुद्धा जर भक्तीने मृदू झालेल्या चित्तानी केला तर तो जास्त लवकर साधतो. हे गीतेमध्ये वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये सुद्धा 10वा श्लोक आपण वाचूयात त्याच्यातला. 8व्या अध्यायात त्याच्यामध्ये म्हटलंय भक्त्या युक्तो योग बलेन चैव. मी फक्त तो श्लोक वाचते. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. आपण सगळ्या श्लोकाचा अर्थ बघणार नाहीये, पण इथे सुद्धा भक्तीने युक्त आणि योग बलाने प्रयाणाच्या कालची सगळी अवस्था ही 8व्या अध्यायामध्ये जास्त करून वर्णन केलेली आहे. तो मुक्तीसाठी योग पण पाहिजे, भक्ती पण पाहिजे आणि कर्मयोग आधी पाहिजेच पाहिजे. आणि इथे सुद्धा भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक, भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाचा तिथे प्राण सगळे गोळा करून अशा स्वरूपाचं वर्णन आहे. त्यामुळे भ्रुकुटी हे स्थान गीतेने सांगितलेलं आहे आणि योग आणि भक्ती हे पण हातात हात घातले पाहिजेत याचीही आवश्यकता सांगितलेली आहे. संत कबीरांनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलंय, भाव भगत से ध्यान धरत है उनको साहिब मिळता है. साहिब म्हणजे परमात्मा. म्हणजे भावभक्ती ही कुठेही कमी लेखलेली नाहीये. ती केली तर तुम्हाला वरच घेऊन जाईल. आणि मग शेवटचं चरण काय ह्याच्यातला ज्ञात्वा माम शांती मृच्छती. ह्याच्यातून काय सांगितलंय की भक्तियुक्त कर्मयोग हा गौण मानता कामा नाहीये, पण तो अंतिमही मानता कामा नाहीये. भक्ती हवी, कर्म हवं, पण तिथेच थांबून चालणार नाही. ज्ञानाची ओढ हवीच. मध्ये ध्यानयोग येतो. कर्मयोग, कर्मयोगाला भक्तीची जोड, मग योग प्रक्रिया. आणि हे करताना ज्ञान, हे सगळं कशासाठी करायचंय तर आत्मज्ञानासाठी. त्यामुळे ईश्वर स्वरूपाच्या ज्ञानप्राप्तीची भूमिका मनामध्ये पक्की पाहिजे. त्याच्यासाठी ध्यान प्रक्रिया समजून घ्यायची आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि मग परमात्मा तत्वाचं स्वतःमध्ये ज्ञान करून घ्यायचंय. तर तुम्हाला ज्ञानोत्तर शांती ही प्राप्त होईल. असा हा संदेश देऊन हा अध्याय संपतो. आता आपण एक एक श्लोक बघणार आहोत. 27वा श्लोक आता आपण वाचूया. गीताईचा श्लोक नाही म्हणला तरी चालेल, पण आपण पदच्छेद आणि याच्याकडे जाऊ. परत एकदा 27वा श्लोक. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. पदच्छेद करूयात आधी. स्पर्शान् कृत्वा बहिः बाह्यान् चक्षुः च एव अंतरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. अन्वय आणि अर्थ. बाह्यान् स्पर्शान् बहिः एव कृत्वा, बाह्य विषयांना बाहेरच सोडून देऊन, चक्षुः भ्रुवोः अंतरे, डोळा भुवयांच्या मधील भागात स्थिर करून, च आणखी प्राणापानौ नासाभ्यंतरचारिणौ, आणि नासिकेच्या आतल्या आत जे प्राण आणि अपान वायू चलन करीत आहेत त्यांना समौ कृत्वा, त्यांना सम करून,
आता 27 आणि 28 असे मिळून ते वाक्य पूर्ण होतंय. पण आपण आता वाक्य पूर्ण करण्याच्या भानगडीत पडणार नाहीये. आपण 27व्या मध्ये आधी काय सांगितलंय ते बघून नंतरच आपल्याला आता जनरल एक बॅकग्राऊंड आपण घेतलेली आहे की 27 आणि 28 मिळून अष्टांग योगामधले काही मुख्य अंगांचा इथे विचार करून इंट्रोडक्शन केलेली आहे ध्यानयोगाची. हे आपल्याला कळलं. तर एखाद्या माधवानंदांनी या श्लोकाचं महात्म्य किंवा महत्व हे खूप छान पद्धतीने मांडलंय. ते म्हणतात की एखाद्या सुंदर मंदिराच्या गाभाऱ्याचं सुंदर प्रवेशद्वार असावं, तसा हा जो श्लोक आहे 27वा तो गीता मंदिराच्या योग गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे. गीता विविध कारणांसाठी सर्वांग सुंदर आहेच आणि महान आहेच, पण तिची महत्ता ही जास्त आहे की तिच्यात योग प्रक्रिया सांगितलेली आहे. योग प्रक्रियेमुळे ती अधिक सुंदर झालेली आहे. आणि ही योग प्रक्रिया म्हणजे काय, तर आत्मसाक्षात्काराची किंवा ईश्वर साक्षात्काराची साधन प्रक्रिया आहे. म्हणजे ती साधना केल्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही. आणि म्हणूनच गुरुदेव रानड्यांनी गीतेला फार छान नाव दिलंय. ते गीतेला भगवद्गीतेला म्हणतात साक्षात्काराचं तत्वज्ञान, म्हणजे फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन. असं सुंदर आणि अत्यंत समर्पक नाव त्यांनी भगवद्गीतेला दिलेलं. तर योग प्रक्रिया विस्ताराने सांगणं हा 6व्या अध्यायात पुढे घडणारच आहे. पण इथे ही प्रक्रिया जरी संक्षिप्तपणे म्हणजे अत्यंत शॉर्ट मध्ये सांगितली असली तरी जवळजवळ संपूर्ण पण सांगितलेली आहे. आता आपण त्याचं विश्लेषण करायला लागलो की ते तुम्हाला लक्षात येईलच. तर 10व्या अध्यायात म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाबद्दल बोलते मी. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला जी प्रस्तावना ज्ञानेश्वरांनी केली आहे त्याच्यात त्यांनी आधीच्या सगळ्या भगवद्गीतेच्या अध्यायांचा आढावा घेतला की कुठल्या अध्यायात कुठला विषय कसा कसा मांडला गेलाय. त्याच्यात त्यांनी 5व्या अध्यायाबद्दल असं म्हटलंय की 5व्या अध्यायामध्ये योगाचं बीज पेरलं गेलंय आणि 6व्या अध्यायात योगाचं पीक आलेलं. किती सुंदर सांगतात ज्ञानेश्वर महाराज. पंचमी गव्हरिले योग तत्व. गव्हरिले म्हणजे आच्छादित केले. जेव्हा बी पेरलं जातं तेव्हा ते उघडं नसतं, ते वरून आच्छादलेलं असतं, माती त्याच्यावर पसरलेली असते. आणि हा विषय इथं घेण्याचं कारण मी म्हटलं तसं की ब्रह्मनिर्वाण हे 3 श्लोकात एक्सप्लेन केलेलं आहे आतापर्यंत. त्याच्यासाठी ब्रह्मनिर्वाण करण्यासाठी कुठले कुठले त्या ज्ञानाला पूरक असे गुण त्या ब्रह्मज्ञानीच्या अंगात हवेत हे 16 ते 26 मध्ये तर सांगितलेच आहेत, पण शेवटच्या 24, 25, 26 मध्ये आणखीन वर्णन करून सांगितलेले आहेत. त्यामुळे ऐकताना आपल्याला एक उत्सुकता श्रोत्याला वाटतेच की हा इथे पोचला कसा, एवढ्या अवघड स्थितीमध्ये अवघड स्थितीला हा पोचला कसा. तर त्याच्या या प्रश्नाचं उत्तर त्या 2 श्लोकामध्ये थोडक्यात मिळून जात. आता बरोबर पाहता हा ध्यानयोग प्रक्रियेचा थोडासाच भाग आहे असं वाटेल, पण अष्टांग योगाच्या प्रक्रियेची प्रमुख अंग दोन्ही श्लोकात 27 आणि 28 मध्ये मिळून सांगितली गेली आहे. आणि त्याचा प्रक्रियेचा स्थूल भाग जो आहे तो 27व्या श्लोकात आहे आणि तो आपण प्रथम पाहणार आहोत, कारण प्रक्रियेची सुरुवातच तिथून होती. आता अष्टांग योगामध्ये एकूण 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम. ही जी पहिली 4 आहेत ती बाह्य अंग आहेत. मग प्रत्याहार हे मध्ये उंबरठ्यावर असल्यासारखं आहे, म्हणजे त्या सीमारेषेवरती आहे बाह्य आणि अंतरंग याच्यामध्ये. आणि धारणा ध्यान समाधी ही आंतर अंग आहे. बरं, आता पहिला जो आहे 27व्या श्लोकाचे पहिला चरण स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान, ह्याच्याविषयी आपण आता बोलूयात. स्पर्श हा शब्द आपण आधी कुठे ऐकलाय, तिथे सुद्धा तो बाह्य ह्या शब्दाबरोबरच आलेला होता. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनी सुखम. स्पर्श म्हणजे विषय आणि ते बाह्य असतात. तर बाह्य म्हणजे काय ते आपण पुढे थोडंसं बघूया. पण विषय हा प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक विषय असतो. आणि बाह्यां स्पर्शान बहिही कृत्वा या वाक्याचा अर्थ बाहेरचे विषय बाहेरच ठेवून. हा हे वाचल्यानंतर आपल्याला आता अष्टांग योगाशी जोडायचं आहे ना की त्याच्यातलं कुठलं अंग, तर हे कुठलं अंग येतं, प्रत्याहार. आहार म्हणजे आपण विषय आत घेतो आणि प्रत्याहार म्हणजे विषयांचं आत येणं थांबवतो.
आता प्रत्याहार म्हणजे म्हणून इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होऊ न देणं. आणि ध्यानकाली प्रत्याहार करायचा म्हणजे काय, तर त्या संयोगाचं भान किंवा त्यासंबंधी चिंतन न होणे. मुळात तुम्ही ध्यानाला बसलायत, एखादी व्यक्ती ध्यानाला बसलीये म्हणजे ती शांत एकांत स्थित ठिकाणी मांडी घालून बसलीये किंवा त्याला कम्फर्टेबल आसनामध्ये बसलीये आणि डोळे मिटून घेतलेले आहेत. अशा वेळेला इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होण्याचं काही कारण आहे का? वास्तविक काहीच कारण नाहीये. पण पूर्वी जे अनुभव घेतलेले असतात ते सगळे स्मृतीमध्ये साठवलेले असतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष विषयांचा जरी संपर्क आला नाही तरी त्या स्मृतींमधून विषयांच्या संबंधी वृत्ती हा निर्माण होतात आणि मग त्या ज्या वृत्ती सारख्या उठत राहतात त्या वृत्ती उठल्या उठल्याच सोडून देणं किंवा उठण्यापूर्वीच थोपवणं, अशा प्रकारे योगाचं जे पहिलं सूत्र आहे योगश चित्तवृत्ती निरोध, हा त्या चित्तवृत्तींच्या निरोधाची सुरुवात तिथे करायला लागते. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे हे योग प्रक्रियेचं स्वरूप आहेच आहे आणि त्याची सुरुवात ध्यानकालाच्या वेळी ध्यान प्रक्रियेशी संबंधित जे काही नाही त्या सगळ्या वृत्ती सोडून देऊन ती तुम्हाला प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे प्रत्याहार हे खूप महत्वाचं अंग आहे. कारण असंबद्ध म्हणजे आता ध्यान करायला बसल्यानंतर त्याच्याशी काहीही घेणं नाही देणं नाही अशा वृत्तींची गर्दी जर आपल्या अंतरंगात राहायला लागली चित्तामध्ये तर मग प्रत्यक्ष योग प्रक्रिया कशी सुरू करणार आणि चित्तात कुठल्या वेळेला काय घडेल, कुठल्या गोष्टींची आठवण येईल आणि आपण डिस्टर्ब होऊ, हे काहीही सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला नुकतंच जे काही आपण काम करून आलेलो असू त्याचे ठसे आपल्या मनामध्ये असतात, त्याच्याविषयी काही विचार मनामध्ये रेंगाळत असतात, ते आधी आपल्याला बंद करावे लागतात. पण एरवी सुद्धा म्हणजे समजा आता सगळं झाले, सगळी कामं संपवून व्यवस्थित शांत होऊन मी ध्यानाला बसलेली आहे तरीही ही काही खात्री नाहीये की आधीचं काहीतरी भलतंच काहीतरी एकदम आठवणार नाही. आणि ते जे काही मनास्मृतीमध्ये साठवलेलं असतं, पूर्वी पाहिलेलं, ऐकलेलं, खाल्लेलं, वास घेतलेला, त्याच्या संदर्भात काहीतरी मध्ये येतं तर चित्ताला आधी अशी एक तंबी द्यायला पाहिजे की आता काहीही आठवलं तरी मी त्याच्यामध्ये गुंतणार नाहीये. आत्ता मला या वृत्ती नको आहे असा एक ठाम निश्चय भूतकाळातल्या गोष्टींबद्दल जसा करावा लागतो तसाच भविष्य काळातल्या गोष्टींबद्दल सुद्धा की पुढे मी काही त्याच्यावरती आता पुढे काय घडणार आहे ह्याचा मी आता विचार करणार नाहीये किंवा कुठल्या कल्पनारंजन करणार नाहीये. हे झालं आता भूतकाळ आणि भविष्य काळाबद्दल. आता वर्तमान काळामध्ये आपण ध्यान करत बसलोय म्हणजे आपण डोळे मिटलेले आहेत, एका जागी स्थिर आहोत, सपोजेडली आपण शांत जागी बसलो आहोत आणि ध्यान करायला बसलो त्यामुळे रूप, रस आणि स्पर्श हे 3 विषय तर आपण नक्कीच थोपवलेले आहेत. पण समजा आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी ध्यानाला बसलेलो असू तरीही आपलं नाकपुड्या, नाक आणि कान हे आपण बंद करू शकत नाही. त्यामुळे नाकानी काय छान एखाद्या झाडाखाली बसलो असो त्याच्या फुलांचा वास येईल, अरे वा वा बकुळीच्या फुलांचा वास आला, मग आपण त्याच्यावर विश्लेषण की हे बकुळीचं आहे का चाफ्याचं आहे का काय आहे किंवा त्यांनी मला किती छान वाटतंय किंवा काही. एकदा एक धागा मिळाला की मन कुठेही पसरू शकतं. किंवा किलबिलाट, पक्ष्यांचा किलबिलाट असेल, एरवी तो रम्य असेल पण आता तो ध्यानामध्ये अडथळा आहे. त्यामुळे त्या वृत्तींना थोपवून त्या सोडल्याच पाहिजेत आणि त्याच्याकरता जे आवश्यक नाही ध्येय वस्तू खेरीज जे काही आहे त्या सगळ्या संवेदनांकडे दुर्लक्ष करण्याचं मनाला एक ट्रेनिंग हे देण्याची गरज असते ही ध्यान प्रक्रिया करताना. अर्थात जसं जसं तुम्ही मध्यवर्ती प्रक्रियेकडे जास्त तुमचं अवधान राहायला लागतं तसं तसं तुम्हाला ते सोडणं सोपं पडायला लागतं. सुरुवातीला तर खूप कठीण असतं पण हळूहळू प्रयत्न करता करता ते साधायला लागतं. हे सगळं म्हणजे स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान म्हणजे बाहेरचे विषय बाहेर सोडणे. आता बाह्य म्हणजे काय हे आपण नंतर बघू असं मी म्हटलं. सूक्ष्मपणे पाहताना आपण स्वतः किंवा आपली स्वतःची स्वतःला होणारी जाणीव ह्याच्या खेरीज सगळंच बाह्य आहे, बाकी सगळंच बाह्य आहे. आणि ध्यान प्रक्रियेमध्ये आपण त्या ध्यानाच्या पिरियडमध्ये बाकी सगळं सोडून देऊन शेवटी फक्त स्वच्या जाणीवेमध्ये राहायला शिकणार आहोत म्हणजे शिकत असतो. ध्यानाचा सराव करतो म्हणजे काय तर आपण तेच करतो. इथे काही जण आता इथे आपण स्वची जाणीव असं म्हणलं तर रामसुखदास त्याला परमात्मा म्हणतात की परमात्मा हेच तुमचं ध्येय असायला हवं. तर परमात्म्याशिवाय बाकीचं काहीही म्हणजे
त्याला बाह्य. त्याच्या पुढे जाऊन ते अजून एक म्हणतात की वास्तविक बाह्य पदार्थ त्यांना काही प्रश्न ते बाधा आणत नाहीत, पण त्या बाह्य पदार्थांची तुम्ही जो संबंध जोडलेला असतो तो संबंध जास्त बाधक आहे. आणि जेव्हा बाह्य गोष्टी बाहेरच ठेवा असं म्हणतात, तेव्हा तो आसक्तीमुळे जो संबंध तुम्ही मानलेला आहे तो मानलेला संबंध तुम्ही सोडा असं सांगायचंय. आणि एकदा का तुम्ही तो मानलेला संबंध सोडला की मग काय होतं, मग त्या विषय वस्तूंच्या संबंधाने ज्या मानसिक प्रतिक्रिया अखंडपणे आपल्या चित्तामध्ये येत राहतात त्या शांत होतात आणि मग ध्यानासाठी गरजेची असलेली जी मनःशांती आहे ती आपल्याला मिळायला लागते. अशा प्रकारे हा जो पहिला भाग बघितला स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान, त्यांनी आपण काय बघितलं, प्रत्याहार. प्रत्याहार हा योगाचं अंग कसं गीतेने सांगितलेलं आहे ते इथे बघितलं. आता फक्त 1च मिनिट आहे त्यामुळे आपण इथे थांबूयात, कारण खूपच 1 मिनिटात काही सांगता येणार नाही. पुढच्या वेळेला आपण बाकीची अंग कशी सांगितलेली आहेत त्याचा विचार करूया. पण हा छान आहे, मला खूप आवडला हा भाग शिकताना. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.